हॅलो नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चाफ्याचे फूल कसे काढायचे ते बघितलेलं होतं. त्या चाफ्याच्या फुलावर आपण आता रांगोळी काढणार आहोत. तर आपण कलर घेणार आहोत. कलर घेतलेले आहेत ऑरेंज, येलो, रेड आणि ब्ल्यू आणि ब्लॅक. रांगोळी काढताना आधी स्केच करावं लागतं आणि मग त्याच्यावर आपण रांगोळी काढतो. स्केच का काढायचं तर आपल्याला परफेक्शन थोडक्यात येतं, त्याशिवाय आपण रांगोळी काढू शकत नाही. चाफ्याची पाकळी कधी नुसती पिवळी नसते तर ऑरेंजची शेड असते, त्यामुळे येल्लो आणि ऑरेंज असे आपण दोन्ही कलर वापरलेले आहेत. तिथे डेप्थ आहे, त्या डेप्थ साईडला आपण रेड, ऑरेंज आणि येल्लो असे कलर वापरलेले आहेत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रांगोळी किंवा स्केचिंग कसं करायचं शिकायला मिळेल. चाफ्याच्या फुलाचे स्केच कसे केले जर तुम्हाला बघायचं असेल, आय बटन मध्ये तुम्हाला कोपऱ्यात वर दिसेल, ते तुम्ही जाऊन चाफ्याच्या फुलाचे स्केच कसे केले ते तुम्ही बघू शकता. आपण आता फुलाची सावली करत आहोत. फुलाच्या सावलीसाठी साधारणतः एक ब्राउनिश कलरचा आपल्याला कलर पाहिजे. ब्राउनिश कलरचा टोन तयार करायला आपल्याला रेड आणि येल्लो कलर असा थोडासा मिक्स करून आपण शॅडो तयार करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रांगोळी किंवा स्केचिंग कसं करायचं शिकायला मिळेल.